टॉप 9 पाहणार आहोत। सुरुवातीला बघूयात मोठ्या राजकीय बातम्या। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। तर सह्याद्रीवरील बैठकीत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचाही घेतला आढावा। 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे। आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमचे पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं, तर तेही त्यांनी मान्य केलंय। त्यामुळे तो प्रश्न येणार नाही। डिझेलचा मुद्दा काही ग्रामीण भागांमध्येच आहे। काहींकडून डिझेलचे साठे बाजार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। योग्य नियोजन करण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते। याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही, पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। अल निनोमुळे एका जिल्ह्यात काही भागांमध्ये पाऊस असू शकतो किंवा नसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। तसेच पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आधी काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांची माहिती। निनोचा एक पॅटर्न नसतो, एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो। म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो। राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्यानं बसणार। उपमुख्यमंत्री सुनील पवार आणि सुनील तटकरेंची काल बैठक पार पडली। पार्थ पवारही उपस्थित असल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यासंदर्भात सुनील पवार आणि तटकरेंच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नव्या कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडेंसह हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांना संधी मिळणार असल्याचंही समोर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलबेल नाहीये। राष्ट्रवादीतील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात आहेत। मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। तर शिरसाटांच्या बोलण्यात तथ्य नाहीये। उमेश पाटील यांनी शिरसाटांचा दावा फेटाळला। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाच्या खाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे। त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। आमच्याकडे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे, अनेक ठिकाणी आमचेही संबंध आहेत। कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट हॅक। अपेक्षेप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीचं अकाउंट हॅक झालं। अकाउंट हॅक झाल्याची कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांची पोस्ट। तरुण अस्वस्थ असल्यामुळेच कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन आहे। कॉक्रोच पार्टीवरती मोदींनी भाष्य केलं पाहिजे। कॉक्रोच पार्टीच्या वाढत्या प्रतिसादावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। इतक्या लाखोच्या संख्येने भारतीय कॉक्रोच पार्टीला जे समर्थन मिळत आहे त्याचा अर्थ या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बेरोजगार आहेत। त्यांना भारतीय जनता पक्षापासून अपेक्षाभंग झालेला आहे। रोहित पवार यांच्याकडून कॉक्रोच जनता पार्टीच्या अकाउंटचा फोटो पोस्ट। ही देशातील असंख्य झुरळांची ताकद आहे। तरुणाईच्या मनातील असंतोष, वाढत्या फॉलोअर संख्येवरून रोहित पवार यांची पोस्ट। आता बघूयात राजकीय क्षेत्रात नेमका काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मधून। विकास लवांडेंना पोलिसांकडून अटक। धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक। राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांकडून अटक। चोर सोडून संन्याशाला फाशी। पोलिसांच्या कारवाईवरती विकास लवांडेंची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून देखील कारवाईचा निषेध व्यक्त। शरद पवार यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाहीये। पार्थ पवार तरुण नेतृत्व तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पवारांच्या भेटीवरून सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। मला विचारण्यात आलं की आज वेळ आहे का, म्हणून मी पवार साहेबांना भेटायला गेलो। 10 मिनिटं विचारपूस प्रकृतीची केली। त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, होण्याचं काही कारण उद्भवतच नाही। 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता। पुराव्याअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता। कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेवर। चारधाम यात्रेचा व्हिडिओ माधुरी मिसाळ यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट। त्याचवरून सोशल मीडियावर सडकून टीका। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतरही यात्रा, सोशल मीडियावर टीका।
महाराष्ट्रामध्ये सत्ता कधी येईल हे माहीत नसतानाही ओबीसी तयारी करत राहतात. BLA नोंदणीवरून संजय शिरसाट यांच्याकडून असदुद्दीन ओवेसी यांचं कौतुक. काही दिवसांपूर्वी ओवेसींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMच्या नगरसेवकांची घेतली होती बैठक. आपण महाराष्ट्राचे राज्यकर्ते तो ओएसी तिकडून येतो इथं थायलंड गेलो सर्वांना, म्हणजे ज्यांना सत्तेचे कधी सत्ता कधी येईल हे माहित नाहीये, येणारच नाही हे त्यांना माहितीये. परंतु माझ्या महाराष्ट्राच्या ह्याच्यातल्या ऍपची तयारी त्यांनी केलेली इथं सर्व नगरसेवकाला बोलून त्यांनी दाखवलं की नाही त्यांनी करून दाखवलं का नाही. प्रसाद लाड यांच्यासह काही भाजपचे नेते उद्या जरांगे पाटील यांची भेट घेणार. प्रसाद लाड आणि जरांगे पाटील यांची उद्या अंतरवालीसरही या ठिकाणी भेट होणार. जरांगे पाटील 30 मे पासून अंतरवालीमध्ये उपोषण करणार असल्याचं समोर. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी. नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी. अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद. श्रीकांत शिंदे वंदे भारत ट्रेनने नाशिकमध्ये. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद. नाशिकमध्ये आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात हालचाली घडतायत. नेमकं काय घडतंय पाहूयात न्यूज टॉप 9 मधून. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा. राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवर दावा. विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्री निवासस्थानी बैठक होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करतील. छत्रपती संभाजीनगर जालन्यातील विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका. भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी आहे. सूत्रांची माहिती आहे, इथून निवडून जाण्यासाठी भाजपकडे एक हाती बहुमत. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची भाजपकडे 7 जागांची मागणी आहे, तर राष्ट्रवादीने भाजपकडे 3 जागा मागितल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाणे आणि पुण्यातील जागांवरून वाद होण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरलेला नाही. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. निवडणुकीसंदर्भात प्रस्ताव दिलेला आहे. 2 दिवसात कोण किती जागा लढणार ते स्पष्ट होईल. महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चांवरती सामंतांची प्रतिक्रिया. फॉर्म्युला अजिबात ठरलेला नाही. आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. शेवटी ह्याचे निर्णय 3 नेते घेणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव जो काय आहे तो भारतीय जनता पार्टीकडे दिलेला आहे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील दिलेला असेल. तिन्ही नेते चर्चा करून येत्या 2 दिवसामध्ये कोण किती जागा लढणार आहेत हे फायनल होईल.